हाय फ्रेंड्स, आज मी बॉनबॉन बिस्किटांपासून करणार होते चॉकलेट पॅनकेक. त्यासाठी मी घेतली होती बॉनबॉनची एक बिस्किटाचं पॅकेट. ते मी मिक्सरमधून काढून घेतलं. पूर्ण बारीक पावडर करून घ्यायची त्याची. त्याच्यामध्ये ओतलं होतं मी दूध, थंड दूध ओतायचं आणि ते व्यवस्थित फेटून घ्या, एकत्र करून घ्या. व्यवस्थित चमच्याने ते एकत्र करून घ्यायचं. असंच ठेवायचं ते पातळ जास्त. मग त्यात टाकला होता मी खाण्याचा सोडा, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सोडा टाकल्यावर मग थोड्या वेळ मी 5 मिनटं ते भिजवून दिलं बॅटर. ते फुगून येतं थोड्या वेळ. मग परत ते घट्ट झालं होतं, त्यात दूध टाकायचं, ते कोमट करून टाकायचं नंतरचं दूध. मग ते परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि यासाठी आपल्याला पॅन लागणार आहे, आप्पे पॅन. मग मी आप्पे पॅन घेतला. तो गरम होऊन द्यायचा, थोडासा कमी याच्यावरच ठेवायचा, गरम होऊन द्यायचा. मग त्याच्यात मी टाकले होते तूप. तूप टाकायचे. तूप टाकून घ्यायचं. मग ते बॅटर टाकायचं थोडं थोडं प्रत्येक याच्यात, अर्धा अर्धा टाकायचं आधी. असं बारीक चमच्यानेच टाका, म्हणजे व्यवस्थित टाकता येतं. पूर्ण टाकून झाल्यावर मग त्यात मी टाकली होती डेअरी मिल्क, टाकायचे तुकडे करून त्याचे. गॅस कमी याच्यावरच राहून द्यायचा. जर तुमच्याकडं बॅटर उरलं असेल तर याच्यावर तुम्ही पुन्हा टाकू शकता. माझ्याकडं थोडंच राहिलं होतं म्हणून मी थोड्या वेळ झाकण ठेवलं. 2-3 मिनटं. मग राहिलेलं बॅटर मी थोडं थोडं टाकून दिलं त्याच्यावर. आधी पण टाकू शकता तुम्ही झाकण ठेवायच्या, आणि नंतर पण टाकू शकता. थोडं थोडं सगळ्यांच्या याच्यावर टाकून दिलं मी. पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. झाकण बदललं होतं कारण की ते छोटं होतं ना. मग आता हे आपले केक तयार झाले होते. आधी चेक करून पाहत राहायचं थोडं थोडं वेळ, 5-5 मिनटांनी. आता हे झाले होते, तर मी आता ते काढून घेणार होते एका प्लेटमध्ये. असं व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि त्याच्यावर अशी पिठी साखर चाळून टाकायची गाळणीने. पिठी साखर टाकल्यामुळे अजून ते गोड लागतात मस्त. मग पिठी साखर टाकल्यावर मी त्याच्यावर चॉकलेट सिरप टाकून घ्यायचं. मग इथं तयार झाले होते आपले चॉकलेट पॅनकेक. नक्की ट्राय करा, छान लागतात. आतून पण व्यवस्थित झाले होते ते. तुम्हाला असे मंगळसूत्र पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा. खूप छान क्वालिटी आहे.
आणि यात अजून नवीन नवीन डिझाईन पण आहेत. मग असे तयार झाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके बाय.